नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनद्वारे विद्यार्थी मित्रांनो, आपलं ॲप्लिकेशन एस जे फार्मा तुम्ही आत्तापर्यंत जर डाउनलोड केलं नसेल तर ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या, किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनची लिंक अवेलेबल आहे. येणाऱ्या सर्व फार्मा स्पर्धा परीक्षा, फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या टेस्ट सिरीज जे की उपयुक्त असणार आहेत तुम्हाला DMER फार्मसिस्टसाठी, ZP फार्मसिस्टसाठी, पुणे महानगरपालिका फार्मसिस्टसाठी आणि बाकीच्या ESIC झालं, बाकीच्याही जे फार्मसी एक्झाम आहेत त्यासाठी उपयुक्त राहणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे DMER अंतर्गत जे औषध निर्माता पद आहे तर त्या पदाचा जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस करण्यासाठी. आणि सिलेबस कोणता? तर टेक्निकलचा सिलेबस, म्हणजेच फार्मा रिलेटेड सिलेबस. आलं लक्षात? जे नॉन टेक्निकल आहे त्याचे 2 व्हिडिओज आपण टाकलेले आहेत आपल्या एस जे फार्मा ॲप्लिकेशनची जी टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये, आणि बाकीचे जे 2 आहेत ते सुद्धा आपण टाकणारच आहोत. आलं लक्षात? तर आत्ता आपण बघणार आहोत फार्मा रिलेटेड जे सब्जेक्ट नॉलेज आहे तर त्याचा सिलेबस काय आहे. बघा इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलेला आहे त्यांनी सेक्शन नेम अँड सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. आता बघा याच्यामध्ये त्यांनी पहिला जो टॉपिक दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो टॉपिक आहे फार्माकोलॉजी हा विषय. कोणता? फार्माकोलॉजी. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणलं की फार्माकोलॉजी हा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आलं लक्षात? मी खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आलो, आत्तापर्यंत जेवढे माझे व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलो की फार्माकोलॉजी हा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तो तुम्हाला पूर्णपणे करायचा आहे. आता सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे तर ते तुम्हाला बघायचं आहे. बघा पहिला जो पॉईंट दिलेला आहे त्यांनी तो आहे जनरल फार्माकोलॉजी. कोणता पॉईंट आहे? जनरल फार्माकोलॉजी. आता हे जे जनरल फार्माकोलॉजी आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर जनरल फार्माकोलॉजीमध्ये फार्माकोलॉजी म्हणजे काय? फार्माकोलॉजीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये काय स्टडी केल्या जाते त्याचं डिटेलमध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये नंतर मग फार्माकोकायनेटिक फॉर एक्झाम्पल एक ब्रांच आहे, किंवा फार्माकोडायनॅमिक आहेत. तर याच्यामध्ये मग ड्रग ॲब्झॉर्प्शन, ड्रग डिस्ट्रीब्युशन, ड्रग मेटाबॉलिझम, ड्रग एक्सक्रिशन. आलं लक्षात? हे सुद्धा त्या बेसिक नॉलेजमध्ये आलं. मग ॲब्झॉर्प्शन कोणकोणत्या मेथडद्वारे होते आहे की नाही? ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. आलं लक्षात? पिनोसायटोसिस वगैरे अशा वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला या जनरल फार्माकोलॉजीमध्ये काय पाहिजे? नॉलेज पाहिजे. तर हे झालं जनरल फार्माकोलॉजीमध्ये, म्हणजे जे बेसिक सेक्शन आहे तो आला जनरल फार्माकोलॉजीमध्ये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे टाईप ऑफ ड्रग, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. म्हणजे काय? आता इथं हे जे ड्रग्स आहेत वेगवेगळे आणि जनरल क्लासिफिकेशन, फार्माकोलॉजीमध्ये जेवढेही काय दिलेले आहेत क्लासिफिकेशन्स दिलेले आहेत, मग सगळ्या कोणत्या याचे सगळ्या ड्रगचे, जसं की अँटी ट्युबरक्युलर ड्रगचं क्लासिफिकेशन, अँटी कॅन्सर ड्रगचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर अँटी इन्फेक्टिव्ह, अँटी फंगल आहे की नाही, अँटी मायक्रोबियल, त्याच्यामध्ये मग पेनिसिलिनचं, सेफेलोस्पोरिनचं, त्यानंतर सल्फोनामाइड्स फॉर एक्झाम्पल, असे सर्व प्रकारचे जे ड्रग्स आहेत तर त्यांचं क्लासिफिकेशन तुमच्या तोंडपाठ पाहिजे. कारण की क्लासिफिकेशनवर हे प्रश्न विचारू शकतात. मग क्लासिफिकेशनवर कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात? एखादा तुम्हाला ड्रग दिलेला असतो आणि तो कोणत्या क्लासिफिकेशनचं, म्हणजे कोणत्या क्लासचं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन दिलेले, तर स्ट्रेप्टोमायसिन हा कोणता ड्रग आहे तर तो काय आहे? अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे क्लोरामफिनिकॉल, तर क्लोरामफिनिकॉलची कॅटेगरी कोणती आहे? अँटीबायोटिक आहे की अँटी ट्युबरक्युलर आहे की अँटी कॅन्सर आहे? आलं लक्षात? तर हे क्लासिफिकेशन बेसिसवर क्वेश्चन हे येतच असतात विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ते सुद्धा करायचं आहे. सगळे क्लासिफिकेशन्स तुम्हाला इथे कव्हर करायचे आहेत जेवढेही फार्माकोलॉजीमध्ये दिलेले आहेत ते. त्यानंतर ड्रग डोजेस फॉर्म्स अँड बायो अवेलेबिलिटी. आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे जे ड्रग्स आहेत ते वेगवेगळ्या डोजेस फॉर्मने दिल्या जातात. फॉर एक्झाम्पल डोजेस फॉर्म कोणकोणते असू शकतात तर ओरल डोजेस फॉर्म असू शकतात, त्याच्यानंतर इंजेक्टेबल डोजेस फॉर्म असू शकतात आहे का नाही, इंजेक्टेबल, पॅरेंट्रल्स, त्यानंतर लोकल ॲप्लिकेशन्स आहे की नाही. हे वेगवेगळे जे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये बघायचे आहेत. आणि कोणता ड्रग हा जनरली कोणत्या डोजेस फॉर्ममध्ये दिला जातो आणि कोणत्या रूटने दिला जातो हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि जी बेसिक टर्म आहे बायो अवेलेबिलिटी, तर याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहीत असायला पाहिजे. मग कोणत्या
जो रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याची बायोअवेलेबिलिटी कमी आहे, आलं लक्षात. कोणता रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे की त्याची बायोअवेलेबिलिटी सगळ्यात जास्त आहे, आलं लक्षात. कोणता रूटद्वारे जर आपण ड्रग घेतला तर तो फर्स्ट पास मेटाबॉलिझम त्याचं होतं आहे की नाही, किंवा कोणता जो रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही, म्हणजे बायपास होतो ड्रग, डायरेक्टली ब्लडमध्ये जातो. अशा प्रकारच्या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला याच्यावर माहिती असायला पाहिजे, आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स, आलं लक्षात. आता इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन आणि ॲडवर्स ड्रग रिॲक्शन हे जे आहेत ना, तर हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये एक्झाममध्ये 100% प्रश्न विचारला जातो. कोणते पॉईंट्स हे बघा, हे जे महत्त्वाचे आहेत ना, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन आणि ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये काय विचारलं जातं माहिती आहे की सहसा, की एखादा ड्रग दिला जातो आणि तो खालीलपैकी कोणत्या कंडिशनमध्ये इंडिकेट केला जातो किंवा कोणत्या कंडिशनमध्ये यूज केला जातो, त्याला इंडिकेशन्स म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं जाईल, पेनिसिलिन. मग पेनिसिलिन कशामध्ये यूज होतं ते खालील 4 ऑप्शनपासून मधून तुम्हाला काय करायचं असतं, ओळखायचं असतं. किंवा फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखादा सल्फोनामाइड क्लास आहे, सल्फोनामाइड एक क्लासिफिकेशन आहे, त्याच्यामधलं तुम्हाला एखादं आय इन्फेक्शनमध्ये कोणतं सल्फोनामाइड यूज होतं, आलं लक्षात. आय इन्फेक्शनमध्ये किंवा टॉपिकली बर्न वगैरे झाला आपल्याला, त्याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल आहे की जे त्याच्यामध्ये यूज करतो बर्नमध्ये, आलं लक्षात. सल्फा डायाझिन यूज करतो किंवा सिल्वर सल्फा डायाझिन यूज करतो की सिल्वर सल्फा मिथॉक्झॅझल यूज करतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या ड्रगचे स्पेसिफिक इंडिकेशन्स असतात की ज्याच्यामध्ये ते स्पेशली यूज होतात. तर असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. स्ट्रेप्टोमायसिन कशामध्ये यूज केलं जातं, आलं लक्षात. टेट्रासायक्लिन्स जनरली मेन अशी कंडिशन आहे, कोणती कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये टेट्रासायक्लिन्स यूज केल्या जातात, किंवा मायक्रोलाइट अँटीबायोटिक यूज कशामध्ये केल्या जातात, किंवा प्रेग्नन्सीमध्ये फॉर एक्झाम्पल प्रेग्नन्सीमध्ये जर हायपरटेन्शन असलं तर कोणतं बीटा ब्लॉकर त्याच्यामध्ये यूज करतात, लॅबेटॉलॉल यूज करतात की प्रोपॅनोलॉल यूज करतात की ॲटेनोलॉल यूज करतात, आलं लक्षात. तर हे इंडिकेशन्समध्ये असतात आणि हे याचं उत्तर देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रत्येक ड्रगचं नॉलेज असणं खूप काय आहे, महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्हाला कुठून भेटणार आहे सगळं नॉलेज, तुमच्या फार्माकोलॉजीच्या बुकमधून, के डी त्रिपाठीच्या बुकमधून, आलं लक्षात. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपली जे टेस्ट सिरीज आहे फार्मसिस्ट नावाची त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मॅक्झिमम ड्रगचे इंडिकेशन्स, त्यानंतर कॉन्ट्रा इंडिकेशन, कोणत्या कंडिशन्समध्ये काय कोणता ड्रग द्यायचा नाही. जसं की मॉर्फिन आहे, मॉर्फिन हा हेड इंजुरीमध्ये आपण सहसा देत नाही, कारण की ते काय करतं, आपलं इंट्राक्रॅनियल प्रेशर काय करतं, वाढवतं, आलं लक्षात. कोण, मॉर्फिन. आणि त्याच्यामुळं आपल्याला हेड इंजुरीमध्ये अगोदरच आपलं इंट्राक्रॅनियल प्रेशर किंवा डोक्याचं प्रेशर वाढलेलं असतं, तर ते काय होऊ शकते, सिरियसनेस होऊ शकते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देत नाहीत. त्यानंतर रेस्पिरेटरी डिप्रेशन असेल किंवा CNS डिप्रेशन असेल तर त्याच्यामध्ये अँटी डिप्रेशन जे डिप्रेशन कॉज करतात असे ड्रग आपण त्याच्यामध्ये जनरली सिडेटिव्ह हिप्नोटिक्स काय करत नाही, देत नाही. तर अशा प्रकारचे कॉन्ट्रा इंडिकेशनसुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे, आलं लक्षात. किडनी फेल्युअर जर असेल तर त्याच्यामध्ये कोणते ड्रग द्यायला चालत नाहीत, प्रेग्नन्सीमध्ये कोणते ड्रग देऊ नाहीत, आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल टेट्रासायक्लिन हे प्रेग्नन्सीमध्ये देत नाहीत, कारण की ते काय करू शकतं, एकतर जे फिटस आहे, बाळ आहे त्या आईच्या गर्भामधलं, तर त्याच्यावर निगेटिव्ह इफेक्ट म्हणजेच त्याला त्याच्या बोनवर किंवा टीथ्सवर काय करू शकतं, इफेक्ट करू शकतं. क्लोरामफेनिकॉल जनरली देत नाहीत, काय होतं त्याच्यामध्ये ग्रे बेबी सिंड्रोम होऊ शकतो बाळाला, आहे की नाही. तर अशा प्रकारचे कॉन्ट्रा इंडिकेशनसुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते काही, आणि कॉन्ट्रा इंडिकेशनसुद्धा आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्स ड्रग्स रिॲक्शन, कोणकोणते असे ड्रग्स आहेत की त्यांच्या मेन ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन जे की पेपरमध्ये विचारलं जातं, जसं की ग्रे बेबी सिंड्रोम, फॅन्कोनी सिंड्रोम, त्याच्यानंतर आपलं क्रिस्टलायझेशन ऑफ युरिन, हे सुद्धा एका ड्रगचं काय आहे, साईड इफेक्ट आहे किंवा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आपण ज्याला म्हणतो. जसं की सल्फोनामाइड ड्रग जे आहेत ते काय करतात, क्रिस्टलायझेशन ऑफ युरिनमध्ये छोटे छोटे क्रिस्टल्स तयार करतात, आलं लक्षात. त्याच्यामध्ये किडनी डॅमेज होऊ शकते. अशा प्रकारचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स खूप यांना आहेत, आलं लक्षात. जसं की आता पेनिसिलिन जर घेतली तर ॲनाफायलॅक्टिक शॉक त्याने काय होऊ शकतो, एकदम सडनली हे होऊ शकतं, काय अफेक्ट होऊ शकतं पेशंटमध्ये, ॲनाफायलॅक्टिक शॉक होऊ शकतो. कशामुळे, पेनिसिलिनमुळे. तर अशा प्रकारचे जे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत, मेन खूप ड्रग्स आहेत असे की ज्यांना ॲडव्हर्स ADR आहेत, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहेत, किंवा आपण त्याला काय म्हणतो साईड इफेक्ट्स आहेत. तर हे साईड इफेक्ट्स तुम्हाला माहीत असणं काय आहे, खूप गरजेचं आहे.
त्यानंतर रोल ऑफ अँटीबायोटिक, हे तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. रोल ऑफ अँटीबायोटिक जनरली आपण काय म्हणतो, कोणकोणते अँटीबायोटिक कोणत्या याच्यामध्ये यूज होतात, कोणत्या कंडिशन्समध्ये आपण यूज करू शकतो, त्याचे स्पेसिफिक युजेस कोणकोणते आहेत. जसं की प्रेग्नन्सीमध्ये एखादा अँटीबायोटिक द्यायचं असलं रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी किंवा त्याच्यानंतर आपलं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी, तर कोणतं अँटीबायोटिक हे इफेक्टिव्ह आहे, सेफली इफेक्टिव्ह आहे प्रेग्नन्सीमध्ये, अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो. वेगवेगळ्या अँटीबायोटिक, आता रोल ऑफ अँटीबायोटिक इथं दिलं म्हणजे रोलच का, त्याची युजच का फक्त नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अँटीबायोटिकचं क्लासिफिकेशन माहीत असलं पाहिजे. त्यानंतर अँटीबायोटिक कोणकोणत्या कंडिशन्समध्ये यूज होतात, कोणत्या अँटीबायोटिक्स कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तयार केले जातात, हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात? त्याच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे. इन जनरल इथं तुम्हाला सगळं फार्माकोलॉजी करायचंच आहे, मस्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत आहे. कुठे? क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणजे काय? काय क्लिनिकल, इथं 4-5 जे टर्म्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ही क्लिनिकल फार्माकोलॉजी जी टर्म आहे, तर या क्लिनिकल फार्माकोलॉजी नेमकं काय करायचं तुम्हाला बघा. क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणजे जेव्हा कोणताही एखादा ड्रग आपल्याला नवीन शोधायचा असतो, तर किंवा शोधलेला असतो एखाद्या सायंटिस्टनं आणि त्याचे आपल्याला प्रयोग करायचे असतात. कशावर? अगोदर आपण ॲनिमलवर प्रयोग करतो, मग ॲनिमलमध्ये त्याचे काय इफेक्ट होतात, त्याचे साईड इफेक्ट किती आहेत, किती डोस त्याचा इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो जो की आपल्याला पाहिजे, म्हणजे थेरापिटिक इफेक्ट, किती डोस दिल्याच्यानंतर तो ॲडव्हर्स इफेक्ट तयार होऊ शकतो. आलं लक्षात? तर ही क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये आलं. म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स, पोस्ट मार्केटिंग सर्वायलन्स, म्हणजेच काय, तर जेव्हा आपण ड्रग हा पूर्णपणे समजा क्लिनिकल ट्रायल वगैरे करून FDA कडून अप्रूव्ड होतो, आलं लक्षात, US FDA कडून अप्रूव्ह होतो आणि ड्रग मार्केटमध्ये जातो. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर जे पेशंट आहेत त्यांना ते ड्रग दिला जातो, तर दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय काय साईड इफेक्ट होऊ शकतात क्लिनिकल ट्रायल्समध्ये तर आपण बघतोच. पण फार्माकोव्हिजिलन्सची फील्ड आहे, म्हणजे पोस्ट मार्केटिंग सर्वायलन्स, म्हणजे आपल्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्याच्यानंतर ड्रगचा शोध लागला, डॉक्टरनं मार्केटमध्ये पण आला, डॉक्टरनं तो प्रिस्क्राईब पण केला पेशंटला, तर पेशंटला त्याच्यापासून कोणकोणते साईड इफेक्ट होऊ शकतात हे सुद्धा या क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये आलं. म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स, ड्रग डेव्हलपमेंट, आलं लक्षात, ड्रग फॉर्म्युलेशन्स, वेगवेगळे जे गोष्टी आहेत ते क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये आल्या. आलं लक्षात? त्याच्यानंतर न्यूरो फार्माकोलॉजी, हा एक इथं काय दिले टर्म दिलेलं आहे. न्यूरो फार्माकोलॉजी, सायको फार्माकोलॉजी आणि कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी. बघा, हे 4 टर्म शब्द, 4-5 टर्म दिलेले आहे. कोणकोणत्या? न्यूरो फार्माकोलॉजी, सायको फार्माकोलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी, फार्मसी इपिडेमॉलॉजी आणि डेंटल फार्माकोलॉजी. याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे, थोडंसं अवघड वाटतील टर्म्स आहे, पण एकदम सोपे आहेत. न्यूरो फार्माकोलॉजी म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते असे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, कोणकोणते हार्मोन्स आहेत किंवा न्यूरो ट्रान्समीटर जनरली, की जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे नर्व्सवर काय करतात, इफेक्ट करू शकतात. म्हणजे जर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय इफेक्ट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल डोपामाइन आहे, एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. सेरोटोनिन आहे, एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. आलं लक्षात आपलं? हो, सेरोटोनिन एक न्यूरो ट्रान्समीटर फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रेनालिन आहे, इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन, ॲसिटिल्कोलिन. जर यांचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या नर्वस सिस्टीममध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर वाढलं तर काय होईल, कमी झालं तर काय होईल, कोणकोणत्या रिसेप्टारवर हे न्यूरो ट्रान्समीटर ॲक्ट होत असतात, यांचं लोकेशन कुठे आहे, ज्या रिसेप्टारवर हे ॲक्ट होतात ते रिसेप्टार कुठे कुठे आहेत. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल ॲड्रेनालिन आहे, ॲड्रेनालिन हे बीटा रिसेप्टारवर ॲक्ट होते, अल्फा रिसेप्टारवर ॲक्ट होते आपल्या शरीरातल्या. तर मग बीटा रिसेप्टारचं लोकेशन आपल्याला माहीत पाहिजे. बीटा रिसेप्टार किती टाईपचे आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. बीटा 1 रिसेप्टार असतात, बीटा 2 रिसेप्टार, बीटा 3 रिसेप्टार, यांचं लोकेशन कोणतं आहे. मग याच्यामध्ये काय झालं, मग आता हे न्यूरो फार्माकोलॉजी झालं, हे न्यूरो ट्रान्समीटरबद्दल झालं. मग विद्यार्थी मित्रांनो, यांना अफेक्ट करणारे जे ड्रग असतात, जसं की ॲड्रेनर्जिक ड्रग, अँटी ॲड्रेनर्जिक ड्रग, कोलिनर्जिक ड्रग, अँटी कोलिनर्जिक ड्रग, सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर्स आहे का नाही, डोपामाइन ॲगोनिस्ट, डोपामाइन अँटागोनिस्ट, वेगवेगळे जे ड्रग्स आहेत हे जे की न्यूरॉनवर म्हणजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होतात, हे सगळे ड्रग्स कशामध्ये आले, या न्यूरो फार्माकोलॉजीमध्ये आले. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळे बघावं लागतील. CNSवर ॲक्ट होणारे, ANSवर ॲक्ट होणारे आहे का नाही, सगळे ड्रग्सचे क्लासिफिकेशन, त्या ड्रगचे युजेस आणि आत्तापर्यंत मी जे न्यूरो फार्माकोलॉजीबद्दल सांगितलं ते सगळं तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर सायको फार्माकोलॉजी, सेम असंच, जे ड्रग की तुमचा मूड काय करतात, चेंज करू शकतात. फॉर एक्झाम्पल गामा अमायनो बेन्झोइक ॲसिड, गॅमा अमायनो ब्युटारिक ॲसिड, म्हणजेच गाबाचं जर कॉन्सन्ट्रेशन आपल्या CNSमध्ये वाढलं तर काय होते, कमी झालं तर काय होते, डोपामाइनचं कॉन्सन्ट्रेशन तसंच, सेरोटॉनिनचं कॉन्सन्ट्रेशन तसंच.
म्हणजे आपले मेंटल ॲक्टिव्हिटी, आपली बिहेवियरल ॲक्टिव्हिटी म्हणजे ती आपल्या सायकोफार्मॅकॉलॉजीमध्ये आली. आलं लक्षात. मग याच्यावर ॲक्ट होणारे ड्रग जसे की अँटी डिप्रेसंट, अँजिओलायटिक्स, आलं लक्षात, अँटी इपिलेप्टिक्स, आलं लक्षात, हे सगळ्या प्रकार सिडेटिव्ह, हिप्नोटिक्स, आहे का नाही, असे सगळे ड्रग्स तुम्हाला कशामध्ये बघायचे आहेत, सायकोफार्मॅकॉलॉजीमध्ये. त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचे युजेस, आलं लक्षात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कार्डिओव्हास्क्युलर फार्मॅकॉलॉजी सेम असंच, जे ड्रग आपल्या हार्टवर किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर, CVSवर ॲक्ट होतात, ते ड्रगचं क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये क्लासिफिकेशन, त्याच्याबद्दल माहिती, युजेस, कॉन्ट्रा इंडिकेशन, ॲडव्हर्स इफेक्ट, सगळं त्याच्याबद्दल काय करायचं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणजे काय, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं क्लासिफिकेशन, कोणकोणते ड्रग्स ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होऊ शकतात. अँटी अरेदिमिक ड्रग म्हणजे काय, म्हणजे जर हार्टचा रिदम काय होत असेल, ब्रेक होत असेल, म्हणजे रिदम व्यवस्थित चालत नसेल, तर मग अँटी अरेथमिक ड्रग आपण देऊ शकतो, आहे का नाही, रिदम व्यवस्थित करण्यासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कार्डिओटॉनिक ड्रग कोणकोणते आहेत, अशा प्रकारचे सर्व कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर ॲक्ट होणाऱ्या ड्रगबद्दल आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, माहिती बघायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फार्मसी इपिडेमॉलॉजी. आता फार्मसी इपिडेमॉलॉजीमध्येच कोणता एक टॉपिक येतो की आपलं जे इपिडेमॉलॉजी म्हणजे काय, तर पॉप्युलेशनची स्टडी करणं. मग पॉप्युलेशनमध्ये जर आपण वेगवेगळे ड्रग्स यूज करत असेल तर त्यांच्यावर काय इफेक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल याचं फार्माको व्हिजिलन्समध्ये येतं, जसं की मी तुम्हाला कशामध्ये सांगितलं होतं, क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये, म्हणजेच पोस्ट मार्केटिंग सर्वायलन्स वगैरे. फार्माको व्हिजिलन्स म्हणजे काय, आहे का नाही, म्हणजे जे पॉप्युलेशन आहे त्याच्यावर आपण जर वेगवेगळे ड्रग्स यूज केले तर त्याच्यावर काय इफेक्ट होऊ शकतात, हे सुद्धा फार्मसी इपिडेमॉलॉजीमध्ये आपण बघायचं आहे. आणि याच्याबद्दल शॉर्ट जे व्हिडिओज आहेत जे की क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारू शकतात, याच्याबद्दल जे कन्सेप्च्युअल नॉलेज आहे हे आपण बघणारच आहोत याच्यानंतर. आलं लक्षात. आत्तापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म जे चालू होते DMARच्या, त्याच्याबद्दल सगळे विद्यार्थी मला क्वेरीज विचारत होते, त्यांचे प्रश्न होते, तर तेच आपण आत्तापर्यंत सॉल्व्ह करत होतो. आपण थोडं थोडं आता काय करणार आहोत, सिलेबससुद्धा डिस्कस करणार आहोत. त्यानंतर बघा डेंटल फार्माकोलॉजी, काहीच नाही डेंटल फार्माकोलॉजीमध्ये, जे की डेंटिस्ट्रीमध्ये डेंटिस्ट यूज करतात ड्रग्स, तेच आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बघायचे. जसं की फॉर एक्झाम्पल काय, अँटी मायक्रोबियल. फॉर एक्झाम्पल एखादा टूथ एक्स्ट्रॅक्शन केलं, म्हणजे दात काढला एखाद्याचा, तर तिथं इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणते अँटी मायक्रोबियल्स, अँटीबायोटिक्स आपण यूज करू शकतो, ते याच्यामध्ये असतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डेंटल प्रोसेससाठी आपण काय करायला पाहिजे, ॲनास्थेसिया करायला पाहिजे. मग लोकल ॲनास्थेटिक आपल्याला यूज करायचे असतात. मग लोकल ॲनास्थेटिकचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये आलं लक्षात. कोणते लोकल ॲनास्थेटिक डेंटल सर्जरीमध्ये यूज करतो, आहे की नाही, अशा प्रकारचे सर्व प्रश्न याच्यामध्ये ते काय करू शकतात, विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कधी कधी काय होतं, लोकल ॲनेस्थेटिकनं आपली डेंटल सर्जरी होऊ शकत नाही, मग आपण जनरल ॲनेस्थेटिकसुद्धा यूज करू शकतो. मग जनरल ॲनेस्थेटिकबद्दल सुद्धा आपल्याला नॉलेज असायला पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे साईड इफेक्ट, कोणता ड्रग कोणत्या ह्याच्यामध्ये यूज होतो, सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो पॉईंट त्यांनी दिलेला आहे तो आहे इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया. आता इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया म्हणजे काय, तर हे आलं तुमच्या कशामधलं, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजेच फार्मसी इथिक्स, ॲज वेल ॲज तुमचं फार्मास्युटिक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे डिप्लोमाच्या बुक्समध्ये. इंडियन फार्माकोपिया काय आहे, इंडियन फार्माकोपियाचे जे वेगवेगळे फार्माकोपियाज आहेत, म्हणजे फर्स्ट एडिशन कधी रिलीज झालं, सेकंड एडिशन कधी रिलीज झालं, थर्ड एडिशन, किती एडिशन्स आत्तापर्यंत रिलीज झाले, त्यांच्या अमेंडमेंट कधी कधी झाल्या, सप्लिमेंट कधी कधी पास झाल्या. आलं लक्षात. इंडियन फार्माकोपिया कोणाकून पब्लिश केला जातो, इंडियन फार्माकोपियाची लँग्वेज कोणती आहे, त्याच्यामध्ये मोनोग्राफ्स कसे किती आहेत, कोणत्या याच्यामध्ये, इंडियन फार्माकोपिया ब्रिटिश फार्माकोपियाबद्दल व्यवस्थित नॉलेज आपल्याला माहीत असायला पाहिजे. याच्यावरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघणारच आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा फार्मसी ॲक्ट 1948 आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड अमेंडमेंट, म्हणजेच फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे फार्मसी इथिक्स नावाचा जो सब्जेक्ट आहे नवीन, आहे का नाही, फार्मसी लॉ अँड इथिक्स, तर तो याच्यामध्ये आला. याच्यामध्ये तुम्हाला फार्मसी ॲक्ट 1948 बघायचं आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 डिटेलमध्ये बघायचं आहे आणि त्याच्या अमेंडमेंट्स. आलं लक्षात. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं आहे, पण मला असं वाटते याच्यासोबतच तुम्ही बाकीचे जे ॲक्ट आहेत ते सुद्धा ओव्हरऑल काय करून घ्यायला पाहिजे, रीड करून घ्यायला पाहिजे. आलं लक्षात. त्यानंतर बघा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता हे FDA काय असतं याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असायला पाहिजे. काय तर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, आपल्याला जर कोणतं लायसन्स काढायचं असेल, आहे का नाही, कोणतं मेडिसिन आपल्याला हे करण्यासाठी किंवा कोणतं ड्रग्स आपल्याला सेल करण्यासाठी कोणते लायसन्स आवश्यकता आहेत, हे सगळं PJ मध्ये ॲज वेल ॲज FDAमध्ये येईल. आलं लक्षात. याच्यावर आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजेच काय, याला तुमचा ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट नावाचा सब्जेक्ट. याच्यामध्ये वेगवेगळ्या जे ड्रग स्टोरेज कंडिशन आहेत, फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक्स वेगवेगळ्या कंडिशनमध्ये ठेवल्या जातात. कोल्ड कंडिशन असो, कूल कंडिशन असो, ह्युमिड कंडिशन असो, लक्षात, किंवा वार्म कंडिशन असो, तर या सगळ्या स्टोरेज कंडिशनबद्दल माहिती तुम्हाला असायला पाहिजे. किंवा वेगवेगळे जे ड्रग्स असतात ना, ते वेगवेगळ्या स्टोरेज कंडिशनमध्ये ठेवले जातात. कोणत्या ड्रगला कशी स्टोरेज कंडिशन पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये आपण जे प्रोक्युरमेंट करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला जे मेडिकल स्टोअर आहे, तर मेडिकल स्टोअरमध्ये किती साठा कोणत्या ड्रगचा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग इसेन्शियल ड्रग्स असतात. त्याच्यानंतर तुम्हाला ते माहीत असेल ना, कॅटेगरी वाईज ड्रग डिस्ट्रीब्यूट केला, VD आहे ना, व्हायटल, इसेन्शियल आणि डिझायरेबल आयटम्स आहे का नाही, कोणतं किती असायला पाहिजे, हे सगळे या लॉजिस्टिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये असतं. आलं लक्षात. फिफो आणि फेफो हे माहीत असेल तुम्हाला, की बाबा एक्सपायरी मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं करायचं. FIFO, फिफो म्हणजे काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो ड्रग पहिल्यांदा आपल्या स्टोअरमध्ये आला तोच पहिल्यांदा आपण काय करायचा, डिस्ट्रीब्यूट करायचा. जो शेवटी आला तो नंतर डिस्ट्रीब्यूट करायचा. FEFO, फेफो म्हणजे काय, फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट, म्हणजे ज्या ड्रगची एक्सपायरी जवळची आहे त्याला लवकर काय करून टाकायचं, डिस्पेन्स करून टाकायचं एक्सपायर होण्याच्या अगोदर, किंवा लगेच डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं आहे की नाही. तर हे फिफो, फेफो हे सगळं कशामध्ये आलं, तुमच्या ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये. वेगवेगळे जे सॉफ्टवेअर आहेत, औषधी कसं चालतं, मार्केटमध्ये जे वेगवेगळे मेडिकलवर सॉफ्टवेअर वगैरे यूज केल्या जातात, ते सॉफ्टवेअर कोणकोणते आहेत, हे सगळ्या गोष्टी या ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये आहेत. त्यानंतर रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसी, हे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसी काय काय आहेत, पेशंट काउन्सिलिंग, ड्रग डिस्ट्रीब्युशन, जे बाकीचा स्टाफ आहे त्यांच्यासोबत व्यवस्थित, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर जर प्रिस्क्रिप्शन लिहिलं, त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जर काही चुका असतील तर त्यांच्या ते काय लक्षात आणून देणं आणि ते प्रिस्क्रिप्शन चेंज करून घेणं, अशा प्रकारचे सर्व जे गोष्टी आहेत तर ते कशामध्ये येतात, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्टमध्ये. तर हे सुद्धा आपण बघणारच आहोत. त्यानंतर कम्युनिटी फार्मसी. आता कम्युनिटी फार्मसी म्हणजे जे रिटेल स्टोअर्स असतात बाहेर, फॉर एक्झाम्पल OTC काउंटर, ओव्हर द काउंटर असतात ना ड्रग्स, तर OTCमध्ये कोणकोणते ड्रग्स येतात, कोणकोणते ड्रग आपण विदाऊट प्रिस्क्रिप्शन देऊ शकतो, कोणकोणते ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर देऊ शकतो, हे कम्युनिटी फार्मसीमध्ये आलं सगळं. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो, हे रिटेल फार्मसीमध्ये आलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, वेगवेगळे जे कंपन्यात चालतात तर ते अकॉर्डिंग टू द GMP चालत असतात. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे, म्हणजे जे प्लांट आहे तिथं कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स असायला पाहिजे, की कोणत्या सेक्शनसाठी, फॉर एक्झाम्पल एखादं इंजेक्टेबल सेक्शन आहे त्याच्यासाठी किती एरिया आपल्याला पाहिजे, त्या एरियामध्ये कशा कंडिशन्स मेंटेन केल्या असायला पाहिजे. आता वेगवेगळ्या जे इंडस्ट्रीज असतात जिथं की प्रोडक्शन होतं, क्वालिटी कंट्रोल होतं, क्वालिटी अश्युरन्स होतं, तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतात, SOP असतात. आलं लक्षात. SOP डेव्हलप कोण करतं, किंवा SOP नुसारच काम चालते की नाही हे पाहण्याचं काम कोणाचं असतं. अशा सगळ्या प्रकारच्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस GMPमध्ये काय येतं बघायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये पण आपण शॉर्ट डिटेलमध्ये बघणारच आहोत एका एका पॉईंटवर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला एखादा एरिया डिसइन्फेक्ट करायचा असेल आहे का नाही, तर कोणते डिसइन्फेक्टंट हॉस्पिटल्स डिसइन्फेक्ट करण्यासाठी यूज करतात, किंवा जे वेगवेगळे फार्मास्युटिकल असतात त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट आणि त्यांचे कॉन्सन्ट्रेशन किती यूज करतात, याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर EDL अँड ECL म्हणजेच काय, तर इसेन्शियल ड्रग लिस्ट आणि इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, जे की हॉस्पिटल व्यवस्थित चालण्यासाठी, हॉस्पिटल स्मूथली रन करण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असायला पाहिजे. तर ते कोणते आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जसं की पॅरासिटामॉल हे कशामध्ये येतं, इसेन्शियल ड्रग लिस्टमध्ये येतं. त्याच्यानंतर अमॉक्सिसिलिन कॅप्सूल, त्याच्यानंतर डोमपिरिडोन झालं, ऑन्डेनसेट्रॉन झालं, सेट्रिजिन टॅब्लेट झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पॅरासिटामॉल सिरप झालं आहे की नाही, हॉस्पिटलमध्ये हे असायलाच पाहिजे. आयबुप्रोफेन असायला पाहिजे. अशा गोष्टी, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीपायरेटिक्स, अँटीबायोटिक्स, जेही ड्रग इसेन्शियल ड्रग लिस्टमध्ये येतात त्याची लिस्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, जे कन्झ्युमेबल असतात, जे वस्तू असतात, जेही इन्स्ट्रुमेंट्स असतात, कोणकोणते इन्स्ट्रुमेंट, जसं एक एक्सरे मशीन असायला पाहिजे, CT स्कॅन मशीन असायला पाहिजे. त्यानंतर कोणकोणते कन्झ्युमेबल्स आपल्या हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजेस याची सुद्धा एक लिस्ट असतं. तर हे तुम्हाला माहीत असणं काय आहे, खूप गरजेचं आहे. तर याद्वारे विद्यार्थी मित्रांनो आपण टोटल जो सिलेबस आहे हे व्यवस्थित डिस्कस केलेला आहे.
अशा प्रकारे तुम्हाला तुमचा स्टडी काय करायचं आहे, प्लॅन करायचा आहे. आलं लक्षात? अजूनसुद्धा आपण एक एक टॉपिक घेऊन याच्यावर व्हिडिओज अपलोड करणार आहोत. आलं लक्षात? त्यासाठी तुम्ही मला सांगू शकता की व्हिडिओ लाईव्ह लेक्चरद्वारे करायचे की स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे करायचे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आत्तापर्यंत तुम्ही जर आपलं एच जे फार्मा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, एच जे फार्मा ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल आणि टेस्ट सिरीज जर घेतली नसेल तर ती लवकरात घेऊन घ्या. आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र.